दिसायला दोघी सारखे, पण दुधातलं फक्त दूध आणि पाणीतलं फक्त दूध पितो ती राजहंसाची जात आहे, आणि पाण्यात सकट दूध पितो ती बगड्याची जात आहे. राजहंस तो राजहंस, बगडा तो बगडा, तसं संत ते संत आणि सामान्य माणूस तो सामान्य माणूस. नाही पटलं तर पुन्हा एक सुभाषितकारांनी श्लोक खर्च केला. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो काक पिक, ऐका, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक. कावळा आणि कोकिळा हे दोन उदाहरण दिली. कावळा बी काया आणि कोकिळा बी काही. कावळा बी काया, कोकिळा बी काही. कावळा आणि कोकिळा जर एक जोगे उभं कर ते वय खावानी. कावळा कोणता आणि कोकिळा कोणते, विनोद म्हणून ऐकू नका, सुभाषितकार सांगतात. पण कावळा कोणता आणि कोकिळा कोणता हे ओळखायचं असेल तर त्याला एक सुभाषितकारांनी सूत्र खर्च केलं. वसंत समय प्राप्ते, वसंत समयाला ज्याचा मधुर आवाज हृदयाचा ठाव घेतो त्याला कोकिळा म्हणतात. जिचा मधुर आवाज येतो ती कोकिळा, आणि जो नुसता भसड्या भसड्या म्हणत तो कावळा. कावळांचं आपलं काय खरं, पण कोकिळा पहा तुम्ही कशा मस्त बसलेत. कोकिळा या गलीमा लढा एका करत ना तरी स्वरमाच करतील, थोडा बी स्वर जात नाही. तुम्ही रातभर सासरा मरणा रडू द्या बाईले, सकाळी 10 वाजता का वाटल्यात ना तरी गया बसाव नाही. यांना सगळा बाप मरणा गलीमा काय वा बघा बापरे डोक्याकडे टाकायला पोरे सब काही राहिला त्या बाजून यांना रंग बी बाधते यांना काय ते. कोकिळा ती कोकिळा, कावडा तो कावडा. कोकिळा कोकिळा होती म्हणून भारताची रत्न झाली. त्या स्वर्गीय लता दिदींची आठवण आजही येते आम्हाला. त्या बाई सारखी कोकिळा काय आवाज. कोकिळा ती कोकिळा आणि कावडा तो कावडा. तसे संत ते संत आणि सामान्य माणूस तो सामान्य माणूस. दोघी दिसती सारिके वर्म जाणी तो पारिके. फक्त ज्ञानाच्या दृष्टीने संत ओळखता आले पाहिजे. नाही ते गलीमा होणार एक जण 2 रुपयात भविष्य पहा, 2 रुपयात भविष्य पहा, फक्त 2 रुपयामध्ये भविष्य पहा, 2 रुपयात पहा. काय म्हणजे ज्यांना पुराणा वतनी त्यांनी सुद्धा बाहेर आल्या नुसता हात पडला तरी होईल. आमने आखी गली पापड सोडी त्या साधून पाहिजे त्याला बसला भो रिंगणमा. त्याने पहिले प्रश्न मांडला, असं होत नाही म्हणून असं होतं, यामुळे मग उपाय काय म्हणजे 2च रुपयात उपाय देतो. उपाय असा आहे 20,000ची पूजा करावी लागेल. 2 रुपया मग सांगत पहिले, आणि नंतर म्हणे पूजा केल्याशिवाय फळ प्राप्त होणार नाही. पहिले मी बी भविष्य हा ना. एकदा माझं एका गावाला कीर्तन होतं, ते गाव फाट्याचं होतं. फाट्यावरून पायी यावं लागायचं. मी पायी पायी कोणी लेवालून आणि बिचारा चला म्हणता आपला तेव्हा 2 नेहरू शब्द कमी वय होती. हातात बॅग घेतली आणि निघालो हळूहळू हळूहळू. गावाच्या सुरुवातीला एक घर लागलं आणि आजीबाई अंगण झाडत होते. त्या आजीबाईने मला पाहिलं, ती बाई म्हणाले आपले संध्याकाळी टाइमले जागती ज्योत साधून दर्शन होईल असं त्या बाईचा भाव होता. कारण धोतर नेहरू शर्ट तो गंध लावलेला सुरुवातीचा काय आहे जरा. आणि मग ती बॅग बिग ती बाई म्हणे थांबा 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 तुम्ही महाराज देखील आहे ना. कोठे गुणात म्हणतो MP मध्य प्रदेश. ती बाई म्हणे MP ना महाराज बोलता जागती ज्योत असेल म्हणे बाबा तुम्ही गरमाया तुमल्या गाव लई पै त्या पहिले मन गरमाया मोठं टेन्शन आहे. म्हटलं काम काय नाही नाही तुम्ही मला जागती ज्योत देखील आहे ना, तुम्ही पाहिजे तेवढा पैसा देसू पण मना पोऱ्यांना हात दाखवा. म्हणतो पोऱ्याला बोलावा. पोऱ्या मजा नाच होता, गुडघानी पॅन्ट फाटेल. मावा मन म्हणतो बाबा हो त्याचं झालं. ते माझ्या पुढे बसलं दुधसा भरेल. त्याने समोर हात पाहिला. 5-7 बाया जमा होईल. मी म्हणता आते या बाई काही सोडावली. 7 वाजले कीर्तनवाले वाट पाहतात. म्हणतात येसले सांगा ना काय बा. जर नेमन दिलं नाही उत्तर सांगितलं नाही तर या बाईची श्रद्धा जाईल. मग मी डोकं लावलं. डोकं मी बॅगेतून पहिले एक ग्रंथ काढला. ग्रंथाचे 2-4 पानं आम्ही असे पालटवले. नंतर मला काहीच कळत नव्हतं कोणत्या रेषा, कारण मनीच रेस जेमतेम कधी कधी जेमतेम जुडेल होते. मी कधी रेस धुंडार जाऊ दुसरानी. परत त्यांनी रेस गुटका काही हात पुसायला जायला होता. त्याने काय रेस देखील ते आजी म्हणे तुमले दकाशिवाय सुट्टी भेटावली. तुम्ही जागती जो ते साधू कवी थोडस हेच करतो म्हणे, तुम्ही काही बी करा पण पहा. मग मी त्या बाईले एक उत्तर मोकला टाइम मध्ये आजी खरंच सांगतो तुम्हाला मी तुमच्या पोराचं भविष्य पाहिलं असतं आणि मी पाहतोच. खरं सांगितलं असतं पुन्हा टाइम म्हणून ते नक्की मी भविष्य सांगतो. नाही नाही तुमची सुट्टी सो आणि तुम्ही आत्तेच भविष्य सांगा. आजी मी नक्कीच तुम्हाला पोऱ्यांना भविष्य सांगतो. मना पोपट घर राहील. म्हणजे पहिले पोपट नका चिठ्ठी उचला कार्यक्रम नाही माहिती का तुम्ही. अशी लबाड लोक या समाजात त्यांच्या नादाला लागला तर जीवनाची बर्बादीच आहे. पण ज्ञानोबा तुकोबा सारख्या संतांच्या नुसता ग्रंथाचा अभ्यास केला तरी जीवनाचा उद्धार आहे. ते साधू संतांनी हे सोपं नाही. संत ओळखता आले पाहिजे.
पाहिजे. तुम्ही म्हणाल संत 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 नेमका आम्ही ओळखायचे कशाने? ऐका. दयाची अंगी निघेता कलोनी दात देतात लोणी ती लोणी पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी हिरा तो हिरा गारगोटी ते गारगोटी आकाशाचे पोटी चंद्र तारांगण चंद्र ते चंद्र तारांगण ते तारांगण तसे संत ते संत सामान्य माणूस तो सामान्य माणूस. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिके संत नवती जगा. समुद्र तो समुद्र आणि नदी ती नदी पाषाण तो पाषाण आणि पाषाणाचे लिंग ती लिंग. पाषाण तो पाषाण आहे दगड तो दगड आहे. दगडाच्या पायरीवर पाय ठेवतो माणूस किती हलकट आहे पहा. तोच दगड त्या दगडाच्या पायरीवर पाय ठेवून मध्ये जातो आणि त्याच दगडापासून बनलेल्या लिंगाची पूजा करतो. कसं पटपटत आज माणूस साधनी. 17 लाख लोक होते शेरपूरला. किती लोक होते? 17 लाख लोक. आता तर ते सुरतला 15 लाख सांगितलं त्यांनी एका दिवसाला. शेवटच्या दिवशी आता मला झाला का वाटतं शेवटच्या 26 तारखेला नाही का लोकच लोक जातात. 17 लाख लोक होतात. टाचणी पडी तर आवाज नाही. 17 लाख लोकांना 8 दिवस पाण्याची बॉटल सुद्धा फुटू दिली नाही. हे शिरपूर तालुक्याचं वैभव होतं. सोपनी हिंदू धर्म. काही लोक म्हणतात की बाबा पैसा व्यापकता झाला. जरी पैसा झाला असेल पण कधी कधी विचार करा हिंदूंचं व्यापक दर्शन जगाला घडलं पाहिजे की हिंदू सुद्धा एकत्रित येऊ शकतात. याचं उदाहरण येते. असा लोक जळगावतून जायत भुसावळतून जायत गर्दीच गर्दी. आमनी बी पार्वतीने गेली घर आमनी पार्वती मला बी जायचं मला बी जायचं मला बी म्हणजे मी सोबत येऊ शकत नाही कारण हौज महादेव गायगाव दुसरं सांगत केलं कसं ऐकायला जावं मी येत नाही. तुला जायचं असेल तर जा. आमची पार्वती जरा शिकलेली. आमची पार्वती मी गेल्याशिवाय नाही. बाबा इतक्या दूर कथा करतात त्या आता शिरपूरला आलेले मी ऐकायला जाईल. गलीना 5-6 बाया सुद्धा गई पार्वती मी सांगतो जाऊ नको गर्दी आहे चेंदाय जाशी लेणनी देणनी तुला रस्ता सापडावणी रस्ता कथा काय कथा नाही ऐकलं. मी शिकलेली गेली. मी मग काळजी करा करता फोन नाही केला. मग हॅलो जय हरी ती मला ते सांगे श्री शिवाय नमस्ते वो बापरे तू कीर्तन करणे पाहिजे ना जय हरी म्हणा. नाही बाबांनी सांगितलं श्री शिवाय नमस्ते मग बरं आहे बाबा ते का म्हणत नाही पण म्हण साधारण परमार्थ सुरू झाला. लिंगाची पूजा करायला लागले लोक. कोपऱ्यात होते. कोपऱ्यातला देव आणला आबा. सोपने सोपने 2 साधूंचे उपकार आयुष्यात कधीच फिटणार नाही. एक धीरेंद्र शास्त्री दुसरे प्रदीप मिश्रा. पाय धुवून पाणी पिलं तरी या लोकांचे उपकार होणार नाही. खर्च उद्या हो पैसा पण या अज्ञानी हिंदू धर्माला ज्ञान मार्गाला आणण्याचं कार्य त्या लोकांनी केले. पायपीट करतात सांगतात चला चला चला. प्रत्येक ना घरे घरे येते. एक दिन पार्वतीने महादेवनी मिटिंग होती. पार्वती महादेव मजा आले काय महादेवा अख्ख्या देवच नाही दुकाना बंद पाठ टाकत तुम्ही नेमन दुकान चाललंय. महादेव म्हणे झाकली मूठ 1.25 लाखाची उघडली तर 100 रुपये. पार्वती माने मन म्हणा हाल माल माहिती म्हणे का भर थंडी मार आपले 12 आले थंडागार तांब्या बायावती देते रुमाल लईन कोणी पुसत नाही म्हणजे माले माहिती म्हणा कितना हाल शेत पण बरं येते जायला लागले लोक हे भाग्याचं लक्षण केलं पाहिजे. लिंगाची पूजा करतात. मला सांगा दगड तोच आहे मग दगडाची पायरी ती पायरी आणि आत गेलेला देव तो देव आहे. तसे संत ते संत आहेत आणि सामान्य माणूस तो सामान्य माणूस आहे. अशी भांडण करण्याकरता मार्मिकता ऐका किती गोड आहे. अशी भांडण करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे एक अति विद्वान माणूस गावातला गेला. अति विद्वान भामचंद्रावर आणि तुकाराम महाराजांजवळ भांडण करायचं. ऐका ऐका संत ते संत आणि तुकाराम महाराजांना काय म्हणतो माहिती का बाबा आज मला तुमच्या जवळ भांडण करायचंय. तुकाराम महाराज म्हणे सांग तुला कोणती भांडण करायची. म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आहे मी संत तुम्ही संत तरी लोक तुमच्या पाया पडतात माझे पाय पडत नाही असं का. म्हणजे का तुमच्यात माझ्यात काय फरक आहे. मी धोतर नेसतो
नेसतो तुम्ही धोतर नेसतात, मी बाराबंदी नेसतो तुम्ही बाराबंदी नेसतात, मी पवित्र तुळशीची माळा घालली तुम्ही तुळशीची माळा घातली, मी टाळ वाजवतो तुम्ही टाळ वाजवतात, मी चिपड्या वाजवतो तुम्ही चिपड्या वाजवतात, तुम्ही पंढरपूरला जातात मी पंढरपूरला जातो, तुम्ही कीर्तन करता मी कीर्तन करतो, मग सांगा तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तुकाराम महाराज म्हणे तुझ्यात माझ्यात फरक ऐकायचा असेल तर दोन गोष्टी आहे. म्हणजे कोणत्या? एक आंबालय आणि एक चिकुलय. तो साधक म्हणे तुम्ही खवखवजी वगैरे ना का गुन्हा माहिती जायच्यात बोला की पण असं कसं काय आंबांची तुला उत्तर ऐकायचं ना, आंबा आणि चिकू घेऊन ये, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. रात्रभर झोप लागलेली, एक आंबा घेतला चिकू घेतला आणि आला ठरलेल्या वेळा, एक आंबांची चिकू दोन्ही ठे दिनार. तो कोबा आता तरी सांगा तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तुकाराम महाराज म्हणे पहिले एक काम कर, ने काय पहिले चिकू खा चिकू. तो म्हणे नाही नाही तुम्ही काहीतरी मंत्रेल होई माले तुम्ही म्हणजे माझा करेक्ट कार्यक्रम करायला बसले तुम्ही. तो जगद्गुरु तुकाराम महाराज त्या साधकाला सांगतात अरे वेड्या आमच्या सारख्या संतांना असं काहीच आवडत नाही, नेने काही टाना कोणा नाम स्मरण वाचवणे, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, आम्ही काय करावं तुझ्या करता? अरे राजा खा चिकू. तो म्हणे खातो. चिकू खाल्ला बी निघाली बी फेकायला लागला. तसं तुकोबाराने हात पकडला म्हणे थांब ही बी इथं ठेव, अजून उत्तर बाकी. आता आंबा उचल. मग काय केलं डॉक्टर साहेब? लगेच आंबा उचलला त्याने आणि आंबा खायला सुरुवात केली. आंबा खावा लागला. तो म्हणे आंबा मग नक्कीच काहीतरी होईल, मला कार्यक्रम होईल. तो म्हणे काहीच होणार नाही, तू आंबा खा. त्याने आंबा काय बाहेर स्वतःला काढली ना, ती कोण तिला लागेल घर म्हणे मालवड, कोय म्हणे मालवड. चालला कार्यक्रम 1 तास लगून हावतात वडे ती पोय त्याला वडे वडा वडा आणि खरं दोन्ही एकमेकले वडे. म्हणजे आता करायचं काय बुवा नेमकं? बराच टाइम झाला आणि मग तू कोबारा म्हटले बस 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 किती खाल्लं तर समाधानी नाही, तू इकडे आ. त्याने पुढे ठेवला, हात भरलेलेच होते. तो कोबा तुम्ही मला खाण्यात बोलवू नका पण माझं उत्तर द्या. तुम्ही धोतर नेसता मी धोतर नेसतो, तुम्ही कीर्तन करता मी कीर्तन करतो, तुम्ही टाळ वाजवता मी टाळ वाजवतो, तुम्ही चिपड्या वाजवता मी चिपड्या वाजवतो, तुम्ही माळा घातली मी माळा घातली, तुम्ही पंढरपूरला जाता मी पंढरपूरला जातो, तुम्ही कीर्तन करता मी कीर्तन करतो, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं. ऐका किती गोड आहे. अभंगाचं समर्पक उत्तर मिळालं तर 38 वर्ष तुम्ही ज्या ज्या साधूंना पाहिलं त्या साधूताने आपल्यातला फरक कळल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मार्मिकता पा किती गोड आहे. तुकोबारांनी त्याला बी उचलायला लावली. सांग राजा या बीले काही लटकेले का? तो म्हणे काहीच नाही. सुपडा साप शेवट पडा, सुपडा साप बीले काहीच लटकेले नाही. उचल म्हणे कोय. सांग म्हणे माले त्याला काय लटकेले? त्यानं कोड उचलली. तो म्हणे या कोयले बडा दसडा दसडा लटकेल शेती. अरे म्हणे येड्या मग तुझ्यात माझ्यात हाच फरक आहे. आम्ही संत चिकूची बी आहोत आणि तुम्ही संसारातले जीव आंब्याची कोड आहात का? चिकूच्या बीला काहीच लागलेलं नाही. आम्हाला लागलेल्या संसाराच्या नावे आम्ही शून्य घातला आणि तुमच्या संसाराच्या जीवाच्या पाठीमागे या ढसड्यासारखा संसार लागलेला आहे. म्हणून तुम्ही सामान्य जीव आहात आणि आम्ही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणून आम्ही संत झालो. हा संताचा आणि जीवातला फरक आहे. ऐका 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 धर्मशास्त्रकारांनी गीतेच्या माध्यमातून खऱ्या भक्ताची 4 लक्षणं सांगितली. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 भक्त या विश्वात आहेत. ग्रंथ पुरावा देतो. मग ज्या अर्थी तुकाराम महाराज या अभंगामध्ये अर्थ सांगतात खऱ्या भक्ताचं तर ते लक्षण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, तर या अभंगामध्ये ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगितलं. मग ते लक्षण सांगत असताना त्या ज्ञानी भक्ताला ओळखायचं असेल तर जे देही उदास. पहिलं लक्षण जे देही उदास आहेत त्यांना संत म्हणावं. देही उदास म्हणजे काय? शरीराची पर्वा न करता ज्यांनी परमार्थ केला ते देही उदास. आळंदी ते पंढरपूर 15 लाख वारकरी जातात. अरे हातापायाचा विचार केला असता तर वारी घडलीच नसती. एवढ्या लांबून अंजनगिरीहून लोक येतात, निंबोऱ्याहून लोक येतात, गावातल्या गावात लोक कीर्तन ऐकायला येतात. सुखाची झोप टाळून देहाची पर्वा केली नाही म्हणूनच तुम्हाला मला देव भेटणार आहे. सोपणी देही उदास म्हणजे काय अवस्था आहे का? अरे देही उदास अवस्था जर पाहिजे असेल तर चला तिरढोकी नावाचं गाव आहे मराठवाड्याच्या एका प्रांतात. तिरढोकी नावाचं गाव, त्या तिरढोकीमध्ये गोरोबा काका नावाचे संत झाले. कोण? गोरोबा काका. ऐका सोपी कहाणी नाही. 18 पगड संतांमध्ये गोरोबा काकाचं उदाहरण देण्यात येतं. गोरोबा काका
व्यवसायाने आपल्या जातीचा व्यवसाय करायचे, बडकं गाडगं घडवायची. एक दिवस त्यांची संती नावाची पत्नी 4 किलोमीटरवर जावं लागायचं पाणी आणण्याकरता. ही बात काही नाही का? पाणी आणण्याचा नियम होता, 4-4 किलोमीटर पायी जावं लागायचं. जुना काळ होता. जुना काळच होता. जुन्या काळात कसं असायचं, प्रत्येक सुनबाईला पहाटे 4ला उठावं लागायचं. पहाटे 4ला उठल्यानंतर 4 किलोमीटर जाऊन पाणी आणायचं, सारवण आणायचं, शेण आणायचं, त्याच्याने घर अंगण सारवायचं, रांगोळ्या टाकायच्या. 5 वाजता दिवा लाई देवना पाय पडा, 5:30 वाजता स्वयंपाकले बसानं, 6 वाजता सालदार सकट डबा दे देवाना, उजायन पहिले वावरणं. असं जुना टाइम होत. मोठा बोला असं हे खरं सांगायला नाही. पहिले असं असायचं. शास्त्र ऐका किती गोड आहे. तुम्ही किती ग्रंथाची पानं उलगडली माय, पण तुमच्या हातात अख्ख्या विश्वाची दोरी. ज्या घरातली स्त्री चाणक्य, ज्या घरातली स्त्री सुसंस्कृत आहे, ज्या घरातली स्त्री वेळेचं बंधन पाडून शालीने आणि भगवंताची भक्ती करते, त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास आहे. हे कधीच विसरू नका. अखंड लक्ष्मीचा वास. मग लक्ष्मीची उदाहरणं काय केली पाहिजे? सूर्योदय होण्याच्या अगोदर ज्या घरातली स्त्री उठते आणि सूर्योदयाच्या म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो त्या सूर्योदयाच्या अगोदर 5 वाजता ज्यांची देव धुतली जातात, ते देवाला दिवा लागला जातो, त्या माणसाच्या घरात काय मुलीड असतं हे कधी लक्षात घ्या. हातीने लक्ष्मी जर 8-8 वाजता नको इथं जमाया देऊ नको. अरे 90% कोर्टामध्ये केसी चालू आहेत बाबा. कशावरून? की मुलीला लवकर उठवलं जातं, कामाला लावलं जातं. काही वडण लावले पाहिजे, संस्काराचा भाग आहे. कधी कधी 2 गोष्टी आपल्या लेकीला शिकवा. पोरगी चंद्रावर गेली पाहिजे माझं मत आहे, पण पोरीला 2 गोष्टी. एक, तिला तिची संस्कृती पाळता आली पाहिजे, आणि दुसरं, तिच्या हाताला चव असली पाहिजे. 50 लोक जरी तिच्या दारात आले तरी बेसन भाकर काशना खाऊन तिने परत पाठवलं पाहिजे. काहीच जमत नाही. आदिशक्ती मुक्ताबाईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आपल्या जळगाव, धुळे, नंदुरबार, खानदेशला, या खानदेशाच्या स्त्रीचं इतकं कौतुक करावं कमी भाऊ. खानदेशाचं खाणं हे जगभर प्रसिद्ध आहे. खानदेशाचं खाणं आणि विदर्भाचं गाणं हे प्रसिद्ध आहे. खानदेशात प्रामुख्याने कोणता स्वयंपाक केला जातो? मांडे भोजन, पुरणाची पोळी. शताब्दी महोत्सवाला पुरणाच्या पोळ्या दिल्या होत्या 3 जिल्ह्यांनी, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अर्ध नाशिक. 14 लाख पुरणाच्या पोळ्या याच मावल्यांनी आळंदीला पाठवल्या होत्या. आळंदीला. ही ताकद आहे आपल्या खानदेशाची. विदर्भाचा एक इंजिनियर बसला आणि त्याने पुरणाची पोळी तोडली आणि तो बाजूला सांगे, नाना याच्यात पुरण गेलं कसं? डोकं लावू नको, माझा येणापणा करू नको, ताट माहिले ना कसं आगोपन करणार असं उचलं त्यांनी. काय सांगतो, याच्यात पुरण गेलं कसं? पुरणात पोळी का पोळीत पुरण? तू डोकं लावू नको रे तुला मुलं तिथलं खायले ना काय येणापण करायचं. सोपणी ज्या बाईले पुरणी असती बाई पाहून आले रावण्या करत, दादा सकाळी मुक्काम थांबिल्या, रात्री सकाळी थांबी जाऊ, मी 8 वाजता दाय टाकली, 10 वाजताशी जेवाडी पाठलाय. ज्या बाईले पुरण्या पाहिजे ती बाई काय 7 वाजता एसटी भरा, नंतर येत नाही आपलं खेळ माहिती हो भाई एसटी किती झाले. तू आपले एसटी ना टाईमच सांगू नको, आम्ही निघतो. सोपणी राहील ज्या बाईले जमस त्या बाईने करो. काय मस्त पुरणाच्या पोळ्या होत्या. सकाळी फोटो काढला आणि आमच्या बाईला टाकला. का टाकला? आता त्या खाई राहतात बाईवर. आम्ही 3 दिवसापासून पुरण खातो. मग म्हणी बी गेली येणे मला पुरण भेटी पुरण, आणि बरोबर केळीच्या पानातच होतं. जसं टाक फोनच बंद घ्या तिला काय माहिती 12 गावना म्हणजे येतं तर काय भेटेल. सोपणी पुरणाची पोळी एकच बाई अशी असायची. पहाटे 4 ते त्या दिनले 10 वाजेपर्यंत. आणि काही जुन्या बाया बसले बिचाऱ्या. एकच बाई पहाटे 4 ते 10 वाजेपर्यंत 50 लोकांच्या पुऱ्या एकच बाई टाकायची. एकच बाई 50 लोकांच्या पुऱ्या एकच बाई टाके. ते 3च जण गरमा तरी अख्खा गावमा दाय फिराव. पुरण करणं हे पुरण होईल काही दाय फिराव कधी मधी जमाव बी नाही काही. फोटोफटी आबा आता बैल पोळा गेला. बैल पोळा माहिती तुम्हाला. असा पहिला बैल पोळा गेला माझा पहिला माझे सुद्धा तव्यावरला खाणं. आमची बाई मला शिकवायची तव्यावरच्या छान लागतात, तुझी बोंब पडत नाही ते सांगायची. छान लागत. अरे आलं पाहिजे. देशाची संस्कृती आपली पुरणाच्या पोळ्या बनवणारे बाईला दुसरं काहीच नाही आलं तरी चालेल. ही आपल्या देशाची संस्कृती. स्वयंपाक करता आला पाहिजे. त्या बाईची संस्कृती तिला जपता आली पाहिजे. धाकल्या मोठ्याचा आदर असला पाहिजे. ही कला आहे आपली. चला जाऊ दे तिकडे. माझा मुद्दा आहे विषय किती गोड आहे.
4:30 वाजता पाणी हंडा घेऊन जायचं आणि ती आपलं लहानसं असलेलं बाळ होतं संतीला. माझ्या संतीनं गोरोबा काकांना सांगितलं, काका या बाळाकडे लक्ष ठेवा, मी पाणी घेऊन येते. आता गोरोबा काकांचा व्यवसाय चालला होता. माती त्या ठिकाणी मातीपासून गाडगं मडकं करायचं आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. ते लहानसं लेकरू रांगत होतं. संती पाणी भरायला गेली आणि रांगणारं लेकरू बापाच्या पायाजवळ आलं. ऐका बरं का, बापाच्या पायाजवळ आलं आणि बापाच्या पायाजवळ आल्यानंतर आई बापाचं लक्ष नाही. गोरोबा काका भजनामध्ये तल्लीन झालेले होते आणि त्या मातीमध्ये गोरोबा काकांच्या पायाने त्यांचं स्वतःच पोरग तुडवलं गेलं. करून प्रसन्न पायामध्ये लेकरू आलेले तरी गोरोबा काकांना शुद्धी नाही. लेकरू चिरडलं गेलं. लेकरूचं रक्त बाहेर निघायला लागलं. गारा की रक्त, रक्त की गारा कळत नव्हतं. अर्ध्या तासाने संती आली. ऐका, जशी अर्ध्या तासाने संती आली, संतीने हंडा ठेवला आणि संती आपल्या लेकराला पाहते. कोणती काय असे ना, घरी आली का पहिले आपल्या लेकराला शोधत असते. लेकराला पाहिलं, घरात लेकरू नाही, दारात लेकरू नाही. गोरोबा काकांना आवाज देते, का हो, मी तुम्हाला बाळाला सांभाळायला सांगितलं होतं, बाळ गेलं कुठे? गोरोबा काका शुद्धीवर असतील तर बोलतील. माय म्हणे जाऊ द्या, यांचं कायमच आहे. संती गल्ली शोधायला लागली, लेकरू सापडत नव्हतं. रडत रडत संती घरात आली. संतीने विचारलं, माझं बाळ गेलं कुठे असेल, गेलं कुठे असेल? संतीचं लक्ष गोरोबा काकाच्या पायात गेलं तर स्वतःचं लेकरू गोरोबा काकाने चिरडलंय आणि त्याच्यातून रक्त बाहेर पडतंय. संतीनं गोरोबा काकांना ढकललं, आपल्या लेकराला बाहेर काढलं. पाहिलं तर लेकरू मृत अवस्थेत होतं, लेकरू मेलेलं होतं. आपली आई अंबरडा फोडायला लागली. आईनं लेकराला स्तनाला लावलं. त्या लेकराला म्हणते, उठ बाळा उठ, तुझी माय तुला प्रेमाचा पाण्या घेऊन आली बेटा, उठ ना बेटा. अरे आई कशी असली तरी तिला तिच्या लेकराबद्दलचं प्रेम असतं. लेकरू कसाही असला तरी माय लेकराच्या हिताकरता झटत असते. जिचं पोरग स्वतःच्या पतीनं मारलं, त्या संतीची अवस्था काय असेल? गोरोबा काका तरी विठ्ठल 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 करत होते. संतीनं लेकराला बाजूला ठेवलं आणि गोरोबा काकांना जागवलं. म्हणायला लागले, त्या विठ्ठलाचं नाव त्या काळ्या विठ्यामुळे आज माझ्या पोटचं पोरग तुमच्या पायाखाली चिरडवलं गेलं. या घरात याच्या पुढे विठ्ठलाचं नाव निघायला नको. काळ्या विठ्ठल असा शब्द वापरला. संतीनं संतापामध्ये गोरोबा काकांनी काठी घेतली आणि संतीला बदलायला लागले. संतीला मारताय. संतीनं काठी पकडली आणि शपथ घातली, शपथ आहे तुम्हाला पांडुरंगाची, जर मला हात लावला तर. शपथ ऐकली, काठी बाजूला केली आणि गोरोबा काका म्हटले, माझ्या पांडुरंगाची शपथ घातली, संती याच्या पुढे तुला हात लावणार नाही, लावला तर हात तोडून ठेवील. काय उदासीनता असेल. लेकरू तर अंत्यसंस्कार करण्यात आला. 6 महिने गेले. संतीला प्रश्न पडला, माझ्याकडनं शपथ घातली गेली आणि प्रपंचातलं उदाहरण आहे, जर गोरोबा काकांनी माझ्या शरीराला स्पर्श केला नाही तर माझ्या संसाराचा वेळ पुढे वाढणार नाही, मी काय करावं? बापाकडे गेली, बापाला विनंत्या करायला लागली. माझं गोरोबा काका ऐकणार नाही. एक काम करा, माझी लहान बहीण त्यांना देऊन टाका, कमीत कमी तिचा प्रपंच तरी पुढे जाईल. मी प्रपंचातून माघार घेते. कसं तरी ऐकलं, लहान बहिणीशी विवाह करून टाकला. तरी गोरोबा काका होते. नाही हात लावायचा म्हणजे नाही. एक दिवस संतीनं तिच्या बहिणीनं आग्रह केला आणि दोघांनी एक एक हात पकडला. हात पकडताना गोरोबा काकांनी पाहिला आणि लगेच गोरोबा काका उठले, म्हणायला लागले, पांडुरंगा, अरे तुझी शपथ या संतीनं घातली होती की हात शरीराला लावायचा नाही. या हातांनी तुझी शपथ मोडलीये, मी या हातांना मोडल्याशिवाय राहणार नाही. हात दोघे तोडून बाजूला केले आणि बिना हाताचे गोरोबा काका झाले. काय अवस्था असेल. नुसतं ऐकू नका, मर्म ऐका. संत ते संत आहेत. दोघे हात तोडून बाजूला केले. काय उदासीनता असेल. नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, तुम्हाला निभाय तुम्हाला निभाय
करून मोकळे झाले याला देहाची उदासीनता म्हणतात. नामदेवरायांचं कीर्तन चालू. नामदेवराय म्हणतात प्रत्येकाने आपले हात वर करा आणि हाताने टाळी वाजा. गोरोबा काकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आज मला हात राहिले असते तर मी हात वर केले असते. परिणाम आहे का परिणाम? देहाची उदासीनता पाळली, जगाचा मालक आला आणि जगाच्या मालकाने टाळी वाजवता वाजवता हात दिले. वरच्यावर हात देऊन टाकले आणि अखंड गोरोबा काका हृदयस्थ झाले. याला म्हणतात जे देही उदास. देही उदास पाहिजे, देही उदास. आता कायचे लोक देही उदास आमण्यासारखा नुसता ऐकाले देही उदास नाही. आम्हाला तर लगेच क्रोध येतो. शरीर जिंकलं संतांनी म्हणणार शुभम आहे शुभम. किती चांगलं नाव आहे. एखादा उठणार कीर्तन उठाव दे कोणी नाही बिचार बस समजा काय अडचण आहे का? एखादा उठणार त्यांचं सांगा शुभ्या बंद कर. मी त्याला असं म्हणसू का या काका या तुम्ही मस्त बोलणार म्हणा नाव तुम्हाला हार टाकेल सत्ता. मग माईक ना दाना लई नाही त्याला दरंगावरून पायाला लई मग सांगायला याला क्रोध म्हटला जातो. हा क्रोध आमच्याकडनं आवरला जात नाही. पण काय साधूचे लक्षण असतील. आणि कधी कधी ऐका आम्ही परमार्थात वाचतो ऐकतो पाहतो पण आमचं परावलोकन होत नाही किंवा आम्ही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नाही. मला माहिती आहे दादू पिंजारी नावाचे संत झाले. शेवटचा दृष्टांत आहे. मला फक्त माझ्या अर्थापर्यंत पोहोचायचंय. दादू पिंजारी नावाचे 18 पगड संतात एक संत झाले काका दादू पिंजारी. कदाचित जे लोक काकडा करतात किंवा ज्यांना वारकरी संप्रदायाची पताका माहिती त्यांना त्या संताचं नाव माहित असेल, बाकी ज्यांना माहित नाही. दादू पिंजारी समाजात जन्माला आलेला महात्मा होता. ज्ञानाची चर्चा काशीपर्यंत गेलेली होती. इतकी चर्चा होती. ऐका बरं का. काशीच्या एका ब्राह्मणाने विचार केला की दादू पिंजारींना भेटायचं माळा टाकून घ्यायची. काय टाकून घ्यायची? माळा. गुरु करल्या अनुभवा आमले गरज जर सांगतो बाबा तुम ना तरी माळा टाक द्या. हो मी कोणले माळा टाकत दिली फक्त आमच्या काढू नका इथलं बरं आहे. तेवढंच राहिले. आम्ही काही कोणाला माळा टाकत देऊ कोणाला शिष्यही बनवत नाही. आता काही लोकांचं खरं राहिलं नाही त्याच्यामुळे काय कोणाला सांगायचं. त्याने असा विचार केला की दादू पिंजारीकडे जायचं. ज्ञानाची चर्चा ऐकली. काशीहून पायी निघाला. 3 महिने पायीपीठ पायी निघाला. आता पिंजारींचं गाव येईल आता येईल आणि आता मला दादू पिंजारी भेटतील. दृष्टांत बारकाईने ऐका किती गोड. जाऊ द्या देखा जाऊ द्या जेव्हा त्या नावात येतच नाही आपण लिहिलं का मग त्या नाव लिहित असते. जाय गो जाय. सकाळी कोणी म्हणाल नको महाराज कीर्तनले कुत्र बी नाही होत. चांगला अर्थ काढायला काय अडचण आहे. अरे रोज आपला पायरीवर कुत्र यायला पाहिजे नाही तर जुना लोकेशनी म्हणे जागा त्याच ना पायरीवर कुत्र बी येत नाही नको असं नको आलं पाहिजे बिचारा दिवसातून 1-2. त्यांना बी अधिकारी कदाचित चांगला जन्म मग तो म्हणा ड्रायव्हर बीवर होईल काही महिना का पुन्हा आवाज घ्यावी तो चालू आज मग असंही राहतं. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काय अडचण मग ज्यांना प्रारब्ध असतो. त्या दादू पिंजारीला भेटण्याकरता 3 महिने काशीचा ब्राह्मण पायी आला. वर आज येईल उद्या येईल आला दादू पिंजारींच्या गावाला. जसा आला तसं त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की दादू पिंजारी हे विद्वान आहेत. त्यांचा बंगला असेल, हजारो त्यांचे शिष्य असतील आणि त्यांच्या गाड्या असतील. त्यांच्या मागे हजारो लोक धावत असतील. आपण जाऊ आणि त्यांना गुरु करून घेऊ असं काशीच्या ब्राह्मणाला वाटलं. एक जण त्या दादू पिंजारींच्या गावामध्ये गुडघ्यापर्यंत धोतर बाराबंदी नेसलेली गंध लावलेला आणि एक व्यक्ती अंगण झाडत होता. त्या अंगण जाणणाऱ्या व्यक्तीला त्या काशीच्या ब्राह्मणाने प्रश्न केला बाबा हे इथे दादू पिंजारीच राहतात का? दाखवा मला दादू पिंजारी कुठे राहतात. त्या माणसाने उत्तर दिलं म्हणे समोर जी झोपडी दिसते ना म्हणे हा ती जी झोपडी आहे ना ती झोपडी दादू पिंजारींची आहे. आता या डोकामा असं होतं बंगला होईल गाड्या होईल साधक असतील शिष्य असतील. याला वाटला माणूस मजा घेतोय बा माझी
एवढा मोठा विद्वान झोपडीत राहत असेल का असं काशीच्या ब्राह्मणाला वाटलं. थकेल होता. गावत्यानं दादागिरी यांनी बाया वाहिल्या आणि बिनकामच्या विचारलं त्याला कानमादी पण ना, पण तो बरा होता. त्यांनी जाऊ दे त्याने सोडलं त्याला. जाय म्हणे दुसऱ्याला विचार. हा पायपीट करत गेला त्या झोपडीपर्यंत. तिथं एक मुस्लिम व्यक्ती उभा होता. बार काही नाही का, यवन उभा होता. या व्यक्तीने त्या यवनाला विचारलं, मुस्लिम व्यक्तीला विचारलं, का हो इथे दादू पिंजारी राहता का? तो हसायला लागला. तो म्हणे काय मूर्ख माणूस, दादू पिंजारींच्या जवळून आला, दादू पिंजारी विचारतो. म्हणे कोण पाहिजे? हो म्हणे दादू पिंजारी पाहिजे. कुठे दादू पिंजारी? मला भेटतील, त्यांच्या हातून मला माळा टाकायची, त्यांना मला गुरु करायचंय. सांगा ना दादू पिंजारी कुठे कुठे? त्या मुसलमानाने सांगितलं, अरे राजा तू ज्यांना विचारत होता ना घर कुठे आहे बा, तेच व्यक्ती अंगण घालणारी दादू पिंजारी आहे. ऐकलं, शॉकच लागला. आणि आकाशीचा ब्राह्मण ढसा रडायला लागला. मनमा म्हणे ज्याने गुरु करालो पहिले त्यानंच माप लिहिली. ज्याला गुरु करायला आलो त्याच माप घेतलं. चुकलो म्हणे, माझं चुकलं पडत आला आणि दादू पिंजारींच्या पायाला लागला. ढसा रडतो. दादू पिंजारींनी उचललं. जसं मुलीला आईनं मिठी मारावी, तिला तिच्या संसाराची विचारपूस करावी, तसं माझ्या साधकाला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, अश्रू पुसले आणि सांगितलं, रडू नको बाळा. नाही हो, या हाताने पाप झालं. ज्याला गुरु करायला आलो त्या गुरुला मारलं गेलं. मी आयुष्यभराचा अपराधी. सांगा हे पाप कुठे फेडू? संतांचे विचार ऐका किती गोड आहेत. देही उदास काय अवस्था असेल, संत ते संत शरीर जिंकतात, शरीराची पर्वा करत नाही. काका दादू पिंजारींनी त्या माणसाला मिठीला मारलं आणि त्याला सांगितलं, रडू नको काका, अजिबात चिंता करू नको. कदाचित तुझ्या हातून हे पाप झालेले मी मान्य करतो, मला मारलेलं आहे, पण मला त्या गोष्टीचा खेद नाही, राग नाही. तूही मनात खेद वागून घेऊ नको. तो कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. अहो काय चुकीची नाही? तुम्ही माझे गुरु आहेत, मी तुम्हाला मारलो. दादू पिंजारी यांचं वाक्य ऐका किती गोड आहे. दादू पिंजारी म्हणतात, अरे राजा आमची बाई अक्षय तृतीयेला, दादू पिंजारी म्हणतात बरोबर, आमची बाई अक्षय तृतीयेला कुंभार काकाकडे मडकं घ्यायला जाते. त्या मडक्याची गरज आमच्या घरात 2च तास आहे, तरी आमची बाई ते मडकं 3-3दा तपासते. ऐका बरं नेमकं, आमची बाई अक्षय तृतीयेला त्या कुंभार काकाकडे जाते. त्या मडक्याची गरज आमच्या घरात 2च तास आहे, तरी आमची बाई त्या कुंभाराच्या समोर ते मडकं 3-3दा तपासून पाहते. ज्या गुरुच्या पायावर तुला अख्खं आयुष्य जगायचंय त्या गुरुला एकदा तपासून पाहिलं तर काय आत्याना गुरु ठीक बसा बरं. गुरु सांगता येईल गाडीवाले आणतात धरणगाव शेपाला पाहिजे. आमचं काय गुरु घेऊन बसले तुम्ही? काहीच नाही. याला म्हणतात जे देही उदास, देही उदास अवस्था. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर. आणि नुसता बाह्य रंगाने नाही तर 2 मिनिटात दृष्टांत खर्च करतो सेवेला पूर्णविराम. बाह्य रंगाने साधू देही उदास असून फायदा नाही. तो अंतरंगाने ओळखायचा असेल तर गेले आशा पाश गेले आशा पाश निवारुनी. अंतरंगातून आशापाशातून मुक्त झालेला साधू पाहिजे. एक जण जळगाव मारावाला निघ्या आणि घर सोनं ठीक आहे. जळगाव पूर्ण फॅमिली गेली. एक जण म्हणे बाळा तिंदी द्या ना. म्हणे नाही हो, आम्ही उन्हत कामले काम पडत, आम्ही कोणले देवात नाही, घरले कुलूपच राहील म्हणे. त्या घराला कुलूप लावून चालले गेले. घर सुरसुणाट होतं, मोठं घर होतं, 100 फूट असलेलं घर. आता घराला 8 दिवस बंद केलं तरी धूळ येतो, 1 दिवस बंद केला तरी धूळ येतो. धुळीनं घर भरलेलं होतं. घर मा पाहिजे त्या वस्तू होत्या, दाया साया पटन उन्हात का त्यातले काम पडे, पण ते जळगावला राहायचे. घर लावलं होतं. दृष्टांत आहे का बरं. घर पॅक केलेलं होतं. 1 दिवस असा झाला, दुष्काळ पडला, दुष्काळ. आणि एक उंदीरच ना बॉस गलीमाईन पैता त्यांनी त्या घरना वाचली ना. तो खिडकीवर दखाल घ्या. अरे म्हणे घर ते सुमसामशी, खिडकी माहीत जावाल बी जागाशी आणि मग डबडा दिखी राहतात. आणि आपण जर या घरात राहिलो तर दुष्काळाचा काळ जाईल, इथे चांगले दिवस येतील. मग काय करत त्या उंदीरनी मध्ये गेला, चौकशी केली.
आणि चौकशी करून लगेच सालाल फोन लाय दिन आलो अरे ही पण आटे पण बाहेरची कोल्हे फोन लावा त्यांनी पहिले सालाले माणूस सांगा बावले बोलावा पण सालाल बोलावा शिवाय राहत काही लोक तर सगळी बहीणले 5-5 वर्ष घेत गाव जत्रा जाईली आणि सालीन फोन करे या ना आमच्या दकी तर या आम्ही शून्य माणसात निर्माण करे तू वर्णाकावरती फेकाल पाहिजे या सालीले बोलावी राहीना घरनी बहीणले राहू दे जाईना काही वाटच काही तरी माणूस बोलवतो या आम्ही काम जत्रा दाखले जरा येडी जत्रा तुला माहिती का सुरत नावाचं शहर आता इथं बऱ्याच बाया सुरतला राहतात बिचारे मी सुरतला महिन्यातून 5-5 10 कीर्तन करतो कीर्तन लाईव्ह चालू उपाधी होईल पण सांगतो मी आता 8 वर्षाला सुरतला कीर्तन आहे माझं इतकं प्रेम आहे महाराज सुरत मध्ये असं प्रेम मी आमच्या मनोज महाराजांना माहिती आहे इतकं प्रेम आहे सुरत मध्ये प्रेमच प्रेम पण त्या सुरत मा असं आम्ही लोक बोलावतोस बाबा या आमना घरले पाय लाई द्या चालतो चाल कथा येतो आपण जर की 15x15 ना रूम तर एक कॉट तिथंच ते गॅस ओठा तरी त्या बाईचा आग्रह या बाबा या बसा बसा पोऱ्याला दाडा वैर 10 रुपयात दूधनी थैली लाई रे मग तो पोऱ्या खाली उतरला का दूधनी पिशी लई आमच्या समोरच ती बाई घेते फोडते आणि आमना समोर टाकत दखरे थोडा बी भ्रष्टाचार नाही तुम समोर तुल दिलाय नो बरं आणि आखी दूधनी पिशी आपली नागो बांध एक दिन अंदावाला सुरत मा एक जण बोलावा अंदावाले असा जोगेच माठ बीट असं पडत 2 दिवस नावेले वालगू माठ समज उठायगो नको पण प्रेम आहे का नाही महाराज खरंच सांग सुरतला प्रेम आहे हो बाप रे सुरत सुरत पडत नको सुरत सोपडी दे एक जण असा उल गेलो होता त्याला संसार जेमतेम लागणार गाव मागून गेलो होता त्याला जाय बघ सुरतला त्या पोऱ्याने फोन करा गुचू म्हणजे पोऱ्याने फोन करा त्या मायने म्हणजे मम्मी मी अशी मस्त लाईनने लाग जायले तू काय बी कर आणि मन संसार दखाली जाय आई बाई जपेल होती त्या बाई जपेल होती त्या बाई म्हणे अरे रे 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 संसार मी या ना निम्मन आणा हा नाव यान माय बोलाय रे ना ममन माय काय पाप कर हिनी फोन लावा फुकट न बॅलन्स होता लाडकी बाई ना आपला पडेल मुळे त्या बाईने फोन करा म्हणे माय तू एक काम कर 35 रुपये तिकीट आहे तू उदनामा निघी दोन्ही जणी पडा ताणले आणि मन बापले बिल नाही माय तुम बापनं काम शे मी एकली येस यात समजी घे मन माय बोलाव येन मी माय त्यान माय बटनी रेल्वे मा उतरणे उतरणारे हा मोठं तोंड करीन लेवाल जाय या पहिले माय काय दिखनी को सासू उतरली को सासू तो म्हणे हो म्हणा बापरे आई जगदंबा बलाव कोणी 3 परिणाम होई म्हणे तिने बोलायले नको तर दोघे आले त्याची माय बी दिसली बाई बी दिसली म्हणजे चिंता करू नका दोघे या रिक्षा केली घरी आणलं 3-4 मजली घर राहत असते 3-4 मजली 5-5-6 मजला एक या ना मग दादाचं हा ते का तू दादाचं पोऱ्या आता की तो पोऱ्या आता की त्यांनी सायकल यांनी सायकल ते सुरत आणि मग ते मस्त वातावरण आणि मग दोघी वर चढले बापरे त्या पोरनी तर गमो म्हणे मी ते मनात माल बोलायला होतं यांनी या माल बोलावं कसं काय पण येऊ द्या म्हणे घरी नाही रातभर मग पैकी मग सांगायला म्हणे 2 जण बसले 2 जण सांगायला लागले आई पाहिला का कसा संसार केला ती बी सांगितलं कसं आम्ही करत म्हणजे एकदम नेमणे हो आम्ही आधी रातभर असू सकाळी निघ असू म्हणजे चिंता करू नका जेवण करून जा जेवणाचा स्वयंपाक तयार झाला सगळ्यांनी जेवण केलं पोऱ्यांना हुशार होती पोऱ्यांना म्हणे काय पिंट्या करता ते चांगला मोठा रूम करता म्हणे का बघ म्हणे जेवाय ते घे पण रातले फळ आणि सोय कधी लावानी आठी ते काहीच टाळ्या बसावली तू चिंता कर नको तुला करता कॉट शे पंखान खाली तुला जागा आहे आणि 3 माय ते कधी ना जाय घर आपलं शे ती बाईने ऐकवो 2 माय आठे जपी आणि मग माय बाहेर असं अजिबात वाणी निम्मे निम वाटा पडी हो बापरे वाटा आणि हा निम्मे निम पडी 2 इसले जागा घरमा पाहिजे नाही तर दोन्ही बाहेर जाते हाय पांडवला तकली भांडण लागली पोऱ्यान माय हुशार होती पिंट्या येळापणा करू नको जेमतेम जमेल 3 पाव बनले फोन लावा गाड्या बरी होण्या नवीन टाया बटावणी लोक म्हणतील काय गरज होती पोराच्या घरी जायचं सगळं उद्ध्वस्त करून आली मी दयाळू आहे म्हणजीच बहीण आठे रात मला ते सोड दे तिथे रातभर असो आपण सकाळी जसो कोरोना मायल दयावणी ताई तुमचा मान मोठा आहे आमच्या पोरीकडनं चूक झाली मी तिच्याकडनं माफी मागते अशी वेळ पाहिजे पोरणी चूक होई की ताण नकाल्या पण मी माफी मागते त्या दोन्हीसनी चायनाडे जपानं आपण दोन्ही जण ऍडजस्ट करू कारण तुम्हाला पोऱ्यान मन पोरे अजिबात लढाई जाऊ देवा नाही म्हणजे कसं काय ऍडजस्ट करा म्हणजे सोपं आहे तुम्हाला मान मोठा आहे तुम्ही पंखार खाली डोकं करा दरवाजाकडे पाय करा मी तुम्हाला पायकडे डोकं करत आणि डोकाकडे पाय करत रातभर निघ जाईल ताण लेवा नाही आपली घरने लढाई गरमा नाही
तरी बाकीला काही दोन जिनी राहिला त्यानं तमन शेरादल राहिला काय चाललाय ना बा मी सुरतनी येईन सांगायला दुसरा काही नाही सांगायला दोन्ही जपणार बो ती बहीण ना पाय इले लागणार का ती ना पाय पडे ती ना ती लागणार का हाई ती ना पाय पडे पळा पळा मग रात दिन नाही बदलत पाय सोपनीश सुरत मा तरी लोक म्हणतात मी घरी पोरगी देणार नाही सुरत पाहिजे पण एक लक्षात घ्या या कोरोना नंतर शिकवलं की या जगाचा आधारस्तंभ फक्त शेतकरी आहे त्या शेतकरीची जाणीव करायची आता एक रूप आलं पाहिजे जाऊ द्या तर टाइम कमी आपल्याकडे म्हणा छाव्या जास्त त्या सुरत मध्ये ना प्रेम आहे महाराज त्या सुरतचा जीव उखाळा आहे आपला मुद्दा चाललेला होता त्यानं ते उंदरांनी आता सुरत मध्ये काय असं त्यांनी जर आपले बोलावं तो काय सांग थांबा 2 मिनिटं वर जावा वर आमना साला साला मी लाईन लाई दिली मग सालाकडे जाऊ त्या साला पाहिजे का तो सांग थांबा वर जावा मन साला काय साला सापडत दुसरं कोणतं नातं सापडत नाही का पण आहे पण लोक तसं त्या उंदीरनी पट असले फोन लाई दिला आणि पठ गाव गोया करली ना 100 उंदरे त्या सुनागर मारा आहे आणि ते बोक्याने दुष्काळ पडी गे बोक्यामध्ये रोज एक एक भेटी जाय आता कोणीच भेटत नाही उपाशी मारायची पाडी येते या उंदरे घ्यात कथा मग बोका अख्खं गाव शोधायचा त्या बोकाला वास आला एका उंदराचा आणि घरात त्या बोकाने डोकावून पाहिलं की तिथं 100 उंदर आनंदाने राहत होती बोक्या म्हणे असं शेखा याठी जायलेत का म्हणे आपण आता आपली भाऊबंकी बोलावली नाही एकला नाही 100 सरावा मुद्दा आहे का बरं गेले अशा पाच निवारुनी दृष्टांत गोळे सिद्धांताकडे आहे का त्या बोक्याने उंदीर पाहिला उंदर घाबरले उंदर लपले बोक्याने हात प्रवेश केला बोक्याला असं वाटत कवय खाऊन कवय नाही पण त्याच्या अंतःकरणात ज्ञान जागृत झालं बोकाने एक विचार केला मी आता जर एक खाल्ला तर 99 पडून जातील मुद्दा आहे का मी एक खाल्ला तर 99 पडून जातील 100 खायचे असतील तर काहीतरी परिवर्तन करावं लागेल मग बोका असा जागरता निघान संत बनणं संत काय बागी बागी असू येस बोकाने काय कर संत बनी घ्या शांत 8 दिन बोक्या गुबान उभा त्या उंदरेसले सुधरेनी आपण यांकडे जावं काय आपला मामा राहावं काही उंजेनी तेसले बी उंजू देनी तो बी नेमन राहिनी अख्ख्या उंदरांनी मिटिंग घेतली कॉटच्या खाली आणि ज्येष्ठ उंदराला बोलवलं म्हणे का हो बाबा असं बी तुम्ही आधी वय गे तुम्ही एक काम करा म्हणे काय तुम्ही त्यांना बघून जावा आणि त्यांना तपास करा तुला म्हणणं काय शेव ऐकली विचारी म्हणे नाही रे हो त्याने तपास आले जर गहू आणि जर त्यांनी मला खात होती म्हणे खाऊ द्या काय अडचण आहे जा म्हणे आम्ही तुम्हाला पुतळा बांधली म्हणे चाली काय बांध ठरलं आणि ज्येष्ठ उंदीर बोखाकडे गेला बोक्याला पाहिले असे दाबे लगेच शेपटील दाबी त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचा बोखाल गण वाटे धरू पण बोका म्हणे एक खाल्ला तर 99 पडून जातील बोक्या तसा तसा शांत तू कथ कितलं बी काय बी कर मी अजिबात आता तथा जमा यांनी गणच लावली ना शेवटी तो ज्येष्ठ उंदीर कानात विचारायचा बोक्या दादा हो दादा म्हणे काय तुला म्हणणं काय म्हणे मला काहीच म्हणणं नाही मी आता संत वैगू संत उंदीर उतर ना खाली उंदीर म्हणे संत वै घ्या मग ऐदक म्हणे माळा बोक्या माळा खाली 38 वरीस गहू म्हणे कीर्तन ऐकाले ठाम केळा मा महाराजच वैगू ऐका रे नेमन ऐका मी काय सांगेल 38 वरीस गहू म्हणे ऐकाले महाराजच वैगू म्हणे माळा टाकली नाही म्हणे माळा अरे तुम्ही बी सुधरा उद्धार करल्या त्या उंदराने दुसऱ्या उंदरांना सांगितलं चला आपला दुश्मन सुधरी घ्या आपले सुधरा काय अडचण आहे त्या उंदरे म्हणे बाबा त्यांना ना ने लागू नको तो म्हणे भाऊबंदी गोया करली आणि पणासना भीमा एक खरी काळी अरे म्हणे तो तसं काहीच करावं नाही तू चाल म्हणे बरोबर 100 उंदर आले आणि बोकाचे पाया पडायला लागले का हो बोका दादा तुम्ही ते खरंच सुधरी घ्या अरे म्हणे मी नुसता बोक्याने राहिलो आते हरे भक्त परायण बोके महाराज कीर्तन करतो म्हणे कीर्तन बरं का बाळा साहेब कीर्तन करतो म्हणे आता त्यामुळे मग एक कीर्तन ठीक देणं पडी म्हणे बाबानं आणि मग त्याने कीर्तनाला सुरुवात केली बघा हे उंदरांनो बघा हे शरीर एक दिवस जाणार आहे देह जाणार त्यासे काढोबा त्याचे कुठे समजावं आपल्याच खावा शेको असं ते सगळं यांना कीर्तन आवडलं इतकं आलं सगळे उंदर म्हणे बास तुम्ही गुरु आणि शिष्य पटापट माळा टाकल्या रोज हरिपाठ काकडा अख्खं गाव परमार्थाने लागली मग बोका जो चालना कडी असं कीर्तन करे बोका एकाच क्लिपवर उचलाई घ्या
हो क्या हो एकच स्लीपर उचलाय का असा चालला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून मा कंपनीना पट्टा पडी गया बोक्याल सुधरेनी आता काय करू बॉस मग उंदर म्हणे का आता काय करायचं म्हणे आता एकच करायचं एक तर भव्य बाल संस्कार शिबिर काढायचं नाही तर दिंडी काढायची मग दिंडी काढली दिंडी म्हणजे दिंडी काढायची 100 उंदरा सोबत घ्यायचे आणि दिंडीला जायचं पंढरीला जाऊन उद्धार करून घ्यायचा सगळे उंदर तयार झाले दिंडी चालक हरिभक्तपरायण बोखे महाराज आणि त्याच उंदरेसपैकी 2 उंदरे पकवाज वाजे 2 उंदरे म्हणेत 2 उंदरे झेंडेकरी 2 उंदरे मागे चोपदार त्या सगळ्यांना का बघा त्या उंदऱ्याचीच राहणार त्या उंदरेसला चावी राहिलो मी त्या गरबावर आणि मग ते निघाले आबा ती दिंडी निघाली आणि जशी दिंडी चालली तशी ज्ञानोबा माऊली तुकाराम एक मुक्काम चाललेला होता आणि मग पहिला दिवस मुक्काम दुसरा दिवस मुक्काम तिसरा दिवस 8 दिवसावर पंढरपूर राहिलं आणि बोका कोपऱ्यात जाऊन रडतो विचार करतो म्हणे अरे रे रे आता 8च दिवस राहणार पंढरपूर येवाले 6 महिना जायना महाराज बनाना नाटक करत काबो 100 उंदरे खाणार 6 महिने संत झालो आणि संत चून गेलो पण मूळ अवस्था गेली नाही त्याने जीभ गगन करे रवर करी काय संत होईल बाहेरून संत होऊन फायदा नाही 8 दिवसावर पंढरपूर बोका म्हणे आता इथे निघा 3 पटा संगे पण तथाही कोण 75 ना वर्ष कोण अर्ध तिकीट त्याचा निघी येते मग आपलं काय 6 महिना थांबेल मग त्याने युक्ती केली गावाच्या बाहेर दिंडी निघाली की मानला 2 उंदरे उचला ना पुंडली कबरदा 98 उरले 98 मागे धकेत को काय आवाज लगे मागे धकेत काय व्हायला काय काहीच नाही सरळ चला टाळ वाजवा दिंडी चालू द्या भजन करा म्हणजे पुढे चालेल आखो दुपारना मुक्काम वयना गावना बाहेर दिंडी निघणी मागला 2 उचलाना पुंडली कबरदा असे 8 दिवस चालला गो कार्यक्रम पंढरपूर येईपर्यंत 2च राहू देणार जे घरी खुल्ला त्यांचे मागे जातं आम्ही भाऊबंकी कधी गे मंदिर म्हणे मी खायगू आता तुम्ही 2च राहिले त्या जो सोडीन पैनात अजून सापडणार नाही मला सांगा तो बोका 6 महिने संत झाला कीर्तन करायला लागला हे त्याचं बाह्यरंगाचं लक्षण झालं पण पंढरपूर जाईपर्यंत एकही उंदीर सोडला नाही कारण अंतकरणातून त्याला साधू म्हणू नये त्याची आशा गेली नाही म्हणून तो संत नाही मग जसा बाह्यरंगाने उदास आहे तसा अंतरंगाने उदास पाहायचं असेल आणि आमच्या तुकोबाकडे पाहावं ज्ञानोबाकडे पाहावं त्यांना शरण जावं जीवनाचा उद्धार होईल भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवार सांगा मला त्या भक्तांचं कल्याण नेमकं कोणत्या कारणाने झालं त्या कल्याणाचं कारण अभंगाचं दुसरं Oh
Thank you.